नमस्कार. प्रबोधन शताब्दी ऑनलाईन व्याख्यानमालेमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी 1921 साली प्रबोधन हे पाक्षिक सुरू केले. या पाक्षिकाने महाराष्ट्राच्या सामाजिक व वैचारिक क्षेत्रामध्ये मोठे योगदान दिले. प्रबोधन पाक्षिकाचे स्वरूप, त्याची वाटचाल, त्यामध्ये प्रसिद्ध विविध स्वरूपाचं लेखन, मुख्यतः प्रबोधनकार ठाकरे यांचं लेखन, त्याचं सामाजिक व वाङ्मयीन मूल्य आणि त्या लेखनाची आजची प्रस्तुतता या संदर्भात काही एक मांडणी करण्याचा प्रयत्न मी या व्याख्यानामध्ये करणार आहे. आधुनिक महाराष्ट्राच्या सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, वाङ्मयीन इत्यादी क्षेत्रामध्ये प्रबोधनकार ठाकरे यांचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे. समाजसुधारक, वक्ते, इतिहासकार, प्रचारक, पत्रकार, चरित्रकार, पटकथा संवाद लेखक, छायाचित्रकार, शिक्षक, ग्रंथलेखक अशा विविध भूमिकांमध्ये ठाकरे वावरले. त्यांचा पिंडच समाजकारणी व चळवळ्या होता. सामाजिक अन्यायाविरुद्ध न्यायाची बाजू घेऊन निर्भयपणे उभे राहण्याच्या अंगभूत गुणामुळे ते सत्यशोधक व परिवर्तनवादी चळवळीकडे झुकले. सत्यशोधक चळवळीचे ते एक महत्त्वाचे हितचिंतक, विवेकी मार्गदर्शक व कृतिशील नेते होते. शाहू महाराजांबरोबर त्यांचे घनिष्ठ संबंध होते. 1918 साली एका भेटीत शाहू महाराज प्रबोधनकार ठाकरे यांना म्हणाले होते की कोट्यवधी मागासलेल्या खेडूतांच्या उद्धाराचा आज सवाल आहे. त्यांना सामाजिक धार्मिक रूढींच्या विळख्यातून सोडवायचे आहे. त्यासाठी महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या सत्यशोधक समाजतत्वाचा खूप प्रसार व्हायला पाहिजे. संस्थानाबाहेरील चळवळींना महाराज भडकवितात या आरोपाखाली त्यांना पदच्युत करण्याच्या ब्राह्मणी कुटील कारस्थानाबद्दल महाराज ठाकरेंना म्हणाले की मला पदच्युत केलं तर मी बहुजन समाजाच्या उद्धाराला सर्वस्वी वाहून घेईन. प्रबोधनकार ठाकरे यांच्या माझी जीवनगाथा या आत्मचरित्रामध्ये ही आठवण सांगितलेली आहे. 1920 साली शाहू महाराजांनी शास्त्र जगद्गुरू पीठाची निर्मिती केली. या पीठामुळे सत्यशोधक समाजामध्ये 2 गट पडलेले होते. खुद्द प्रबोधनकार ठाकरे यांनी शास्त्र जगद्गुरू पीठाला विरोध केला. समाज उन्नतीसाठी किंवा धर्मोन्नतीसाठी शंकराचार्यांचा एक मठच पाहिजे, त्यावर एक मठपतीच पाहिजे, ही कल्पनाच मुळी मानसिक दास्यत्वाची निशाणी आहे, असे परखड मत ठाकरेंनी महाराजांच्याकडे नोंदवले होते. सुधारणावादी विचारांचा प्रसार करण्यासाठी वृत्तपत्रासाठी अमोघ शस्त्राचे महत्त्व ठाकरे जाणून होते. या जाणीवेतूनच त्यांनी वृत्तपत्र काढण्याचा विचार त्यांच्या मनात बळावला. 1921 साली ते मुंबई सरकारच्या इलेक्ट्रिक PWD कचेरीत हेड क्लार्क रेकॉर्ड सेक्शन म्हणून काम करीत होते. सरकारी नोकरांना पुस्तके लिहिण्याची व वृत्तपत्रे काढण्याची बंदी होती. वृत्तपत्र काढण्यासाठी ठाकरेंनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली, पण त्यांच्या राजीनाम्यामुळे एक शिस्तबद्ध अधिकारी गमावावा लागेल म्हणून एका सरकारी आदेशाने ठाकरेंना वृत्तपत्र काढण्यासाठी खास परवानगी द्यावी लागली. 16 ऑक्टोबर 1921 रोजी KC ठाकरे यांनी प्रबोधन पाक्षिकाचा पहिला अंक मुंबईहून प्रसिद्ध केला. यावर्षी 16 ऑक्टोबर 2021 रोजी प्रबोधनला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. प्रबोधनचा शताब्दी महोत्सव यावर्षी होत आहे. या निमित्तानं आपण प्रबोधनचं स्वरूप काय होतं आणि प्रबोधनमधील केशव सीताराम ठाकरे यांचं लेखन कोणत्या स्वरूपाचं होतं याचा विचार आता करणार आहोत. प्रबोधनच्या मुखपृष्ठावर प्रबोधन अ फॉर्टनाइटली जर्नल डेव्होटेड टू द सोशल अँड मॉरल रिजनरेशन ऑफ द हिंदू सोसायटी असा इंग्रजी मजकूर होता. या मजकुरामध्ये सामाजिक, धार्मिक व नैतिक उत्थापनाचं प्रबोधनाचं उद्दिष्ट सांगितलेलं होतं. प्रबोधनच्या पहिल्या अंकात म्हणजे 16 जानेवारी 1921च्या पहिल्या अंकात प्रबोधनचं ध्येय स्पष्ट करताना संपादक KC ठाकरे यांनी म्हटलेलं आहे की प्रबोधन हा पक्का नवमतवादी आहे. नवयुगात या अफाट हिंदी राष्ट्राने सर्व जगाला चकित करून सोडण्यासारखी अनन्भूत कर्तबगारी, उदात्त प्रगमनशीलता आणि विश्वव्यापक धर्माचे साम्राज्य प्रसृत करण्याची प्रेमपूर्ण तडफ दाखवावी अशी प्रबोधनाची महत्त्वाकांक्षा आहे. ही साध्य होण्यासाठी धार्मिक व सामाजिक जीवनात उदारपणा, लवचिकपणा व आत्मवत सर्व भूतेषु असला भ्रातृभाव
यांची खरीखुरी जाणीव उत्पन्न करण्याची कामगिरी प्रथम चोखाळण्याचे प्रबोधनाने ठरविले आहे। राजकीय सुधारणा झाली म्हणजे इतर सुधारणा आपोआप होतील या गोंडस तत्वावर प्रबोधनाचा मुळीच विश्वास नाही। प्रबोधन जितका कट्टा नवमतवादी आहे तितकाच तो पक्का स्वराज्यवादी आहे। जितका राष्ट्रीय वैभवाचा महत्त्वाकांक्षी आहे तितकाच तो सामाजिक व धार्मिक गुलामगिरीच्या पुरस्कर्त्यांचा कट्टा द्वेष्टा आहे। प्रबोधनचा अल्पावधीतच महाराष्ट्रभर प्रसार झाला। प्रबोधनकार ठाकरे यांनी प्रबोधनच्या माध्यमातून बहुजन समाजाच्या जागृतीच्या कार्याला वाहून घेतले व पुढे फेब्रुवारी 1922 मध्ये त्यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा दिला व पूर्णवेळ प्रबोधनचं काम त्यांनी आपल्या शिरी घेतले। प्रबोधनमध्ये अग्रलेख, स्फुट विचार, कलम बहादरा शेला पागोटे इत्यादी सदरे ठाकरे स्वतः लिहित असत। धार्मिक व सामाजिक सुधारणांचा प्रगमनशील विचार मांडणारे मान्यवरांचे लेख प्रबोधनमधून प्रकाशित होत असत। प्रबोधनच्या पहिल्या अंकापासून कवी वसंत विहार उर्फ श्री जोशी यांच्या सामाजिक आशयप्रधान कविता प्रसिद्ध झालेल्या आहेत। याबरोबरच विनायकराव बर्वे हे कवी आनंद या टोपण नावाने आणि गो अधिकारी हे कवी कमलावर या टोपण नावाने काव्यलेखन करताना आढळून येतात। प्रबोधनमधील के.सी. ठाकरे यांचे लेखन अतिशय तेजपूर्ण, आक्रमक, मर्मभेदक व शैलीदार आहे। त्यांच्या लेखणीने विरोधकांना घायाळ करून दांभिकतेवर सनसनीत प्रहार केले। वाचणाऱ्यांच्या अंगाचा तिळपापड व्हावा अशी त्यांची भाषा असे। ठाकरेंच्या प्रखर हल्ल्याने दुखावलेल्या विरोधकांनी प्रबोधनला ब्राह्मणद्वेषी म्हणून बदनाम करण्याचा प्रयत्न केला, पण ठाकरे या सर्वांना पुरून उरले। प्रबोधनने सामाजिक सुधारणांचा विवेकी पुरस्कार केला, त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक समाज हितचिंतकांनी प्रबोधनला पाठिंबा दिलेला आढळून येतो। सामाजिक धार्मिक विषयावरील प्रबोधनमधील वाङ्मय अभ्यासपूर्ण, तर्कशुद्ध व सर्वस्पर्शी आहे। 1923 साली प्रबोधनचे स्थलांतर साताऱ्याजवळील पाडळी येथे झाले। 1923च्या मुंबई कायदे कौन्सिलच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रबोधनमधील लेखनावरून सातारच्या ब्राह्मणेतर नेत्यांशी ठाकरेंचे मतभेद झाले। शेवटी ठाकरे पुण्याला आले आणि पुण्याहून त्यांनी प्रबोधन सुरू केला। सदाशिव पेठेतील प्रबोधनची कचेरी म्हणजे सत्यशोधक ब्राह्मणेतर नेत्यांचं एक बैठकीचं केंद्रच होतं। पुण्यातील सनातनी ब्राह्मणांनी प्रबोधन बंद पाडण्यासाठी हर तऱ्हेचे प्रयत्न केले। प्रबोधनच्या कचेरीवर हल्ला करणे, प्रबोधनच्या विक्रेत्यांना इतर पत्रे मिळून न देणे, प्रबोधनच्या छापखान्यावर ब्राह्मण गिरायकांनी बहिष्कार टाकणे, छपाईसाठी पिवळा कागद पुरवणे, छापखाना जप्तीचे प्रयत्न करणे, अशा प्रकारच्या अनेक मार्गांनी विरोधकांनी प्रबोधनकार ठाकरेंना त्रास देण्याचा प्रयत्न केला। अशा उघड्या जातीवादाला कंटाळून शेवटी ठाकरेंनी पुणे सोडले। 1926च्या अखेरीस पुण्याहून प्रसिद्ध होणारा प्रबोधन बंद झाला। पुढे 1929-30 साली ठाकरेंनी मुंबईहून प्रबोधनचं पुनरुज्जीवन केलं, परंतु प्रबोधन अल्पायुषी ठरला। 1930च्या अखेरपर्यंत प्रबोधन कायमस्वरूपीच बंद झाला। एक हाडाचा पत्रकार असणाऱ्या के.सी. ठाकरे यांनी प्रबोधनमधून फुले शाहू आंबेडकरी विचाराला पुढे नेणारी परिवर्तनवादी भूमिका हिरिरीने मांडली। सत्यशोधक समाजाच्या विचारानुरूप लेखन करतानाच सत्यशोधक चळवळीतल्या दोषावर प्रखर टीका करून चळवळ निकोप राखण्यासाठी प्रयत्न केले। प्रबोधन बंद 1926च्या अखेरीला प्रबोधन बंद झाल्यानंतर ठाकरेंनी 1927च्या 31 ऑगस्ट रोजी लोकहितवादी या नावाचे एक साप्ताहिक पुण्याहून सुरू केले। अव्वल इंग्रजी काळात सामाजिक सुधारणेचा पुरस्कार करणारे लोकहितवादी गोपाळराव देशमुख यांच्या स्मरणार्थ त्यांनी हे साप्ताहिक काढलेले होते। या साप्ताहिकाचा उद्देश स्पष्ट करताना ठाकरे म्हणतात की सरदार लोकहितवादींच्या स्मृती नष्ट होऊ पाहत असलेल्या महाराष्ट्राला नवमतवादी सिद्धांतांचा परिचय करून देणे हे तर मुख्य उद्दिष्ट आहेच, पण त्याचबरोबर महाराष्ट्रात एक वेळ गाजलेल्या आगरकरांच्या सुधारक मताचा जीर्णोद्धार करणे हे लोकहितवादीचे धोरण राहील। लोकहितवादी काही काळ चाललं, पुढे ठाकरे पुण्याहून दादरला मुंबईला गेले आणि त्यानंतर लोकहितवादी कायमचंच बंद झालं। प्रबोधनमधील ठाकरेंचं जे लेखन होतं, त्यांचे विषयाचं विवेचन विश्लेषण करण्याची त्यांची शैली, त्यांचा असणारा प्रचंड व्यासंग, अभ्यास, धारदार तीक्ष्ण अशा पद्धतीचं त्यांचं लेखन,
विरोधकांच्यावर मर्मभेदी हल्ला चढवणारी त्यांची लेखन पद्धती आणि त्यांच्या लेखनाचा एकूण परिणाम या संदर्भात आपण आता काही एक जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। धर्म या संकल्पनेचं स्वरूप आणि धर्माचं कार्य या संदर्भात इहवादी दृष्टिकोनातून एक परखड चिकित्सा करणारं विपुल लेखन प्रबोधनकार ठाकरे यांनी प्रबोधनमधून केलेलं आहे। त्यांनी धर्माच्या पारंपरिक स्वरूपावर कडक टीका केलेली आहे आणि माणूस केंद्रित उदार धर्मविचाराची मांडणी केलेली आहे। ठाकरे यांनी 12 ऑक्टोबर 1929 रोजी शांतीचे कुल्फी बॉम्ब या नावाचा एक लेख प्रबोधनमध्ये लिहिलेला आहे। या लेखामध्ये त्यांनी देव धर्मव्यवस्थेची उपरोधिक व धारदार भाषेत समीक्षा केलेली आहे। देवासाठी माणसे का माणसासाठी देव, माणसांचा बाप देव की देवाचा बाप माणूस, देवाने माणूस निर्माण केला की माणसाने माणूस निर्माण केला, यासारखे मूलभूत प्रश्न त्यांनी उपस्थित केलेले आहेत आणि देवाचे अस्तित्वच नाकारलेले आहे। यावेळी त्यांची भाषा एखाद्या योद्ध्याप्रमाणे आक्रमक, आवेशी, तीक्ष्ण व धारदार बनते। प्रभावी युक्तिवाद व बोचऱ्या शैलीने ते प्रतिपक्षाला घायाळ करतात। देवदेवतामुळे आमची विचारशक्ती व कर्तृत्व लयाला गेले। हिंदुस्थानच्या अधोगतीचे व पराभवाचे मूळ दैववादी मानसिकतेत आहे। हे स्पष्ट करताना ठाकरे लिहितात की आज हिंदुस्थानात देवांची आणि देवतांची गोचीड गर्दी झालेली आहे। म्हणूनच आम्ही हिंदूजन शेकडो राज्यक्रांत्या निमूटपणा मान्य करीत आहोत आणि केल्या आहेत आणि आजही गोऱ्या परदेशी राज्यकर्त्यांचे बूट प्रहार आमच्या छाताडावर सहज लिलेने धारण करीत आहोत। देवांचा आम्हाला पाठिंबा आणि आमचा देवांना पाठिंबा या साट्या लोट्यावरच आम्ही योगमुमुक्षी हिंदू गुलामगिरीच्या कोंड्यांचा मांडा डोळ्यातल्या खारट अश्रूंना गुळ साखरेची फोडणी देऊन सुखासमाधानाने खात असतो। भारतीयांच्या गुलामगिरीचे मूळ देवदेवतांच्या भजनाने पंगू बनलेल्या मानसिकतेत असल्याचे विधान ठाकरे यांनी 1929 साली केलेलं आहे। देवाच्या अस्तित्वाबद्दल आजवर पुष्कळ वादविवाद झाले, पण माती फुटण्यापेक्षा अधिक कोणाच्याच पदरात काही पडले नाही। देवाच्या नावाने माणसे दानवापेक्षाही अधिक क्रूरतेने भांडतात असे या लेखामध्ये ठाकरे यांनी नमूद केलेले आहे। आणि या पुढे जाऊन ते अधिक मूलगामी प्रश्न विचारतात की माणसांना देवाची जरूरच काय? देवाने हे विश्व निर्माण केले, त्याचा तो पालन करता, त्याच्या कृपेची सावली आपल्याला पाहिजेच पाहिजे असल्या कल्पना केवळ मनाच्या निसर्गसिद्ध चौचालपणाच्या भावना होत। देवाच्या अस्तित्वाची भावना हाच मुळी एक जबरदस्त मानसिक रोग आहे। हा रोग माणसाच्या जन्माबरोबर नसून त्याच्या बुद्धीच्या जागृतीच्या सुरुवातीला त्याच्या हिंदू घराच्या वातावरणातच तो त्याला पछाडीत असतो। या रोगाचे जंतू मोठे हट्टी आणि मुरदाड असतात। मलेरियाचे जंतू औषध उपचाराने आमूलाग्र ठार मारले जातात, पण देवरोगाचे जंतू मनाला एकदा चिकटले की माणूस सरणावर जळून खाक होईपर्यंत ते त्याला सोडत नाहीत। या रोगाचा चिकटा एकदा मनाला झाला की देवविषयक कल्पनांचे इतके जाडजूड पापुद्रे मनावर चढतात की मनच मनाला पारखे होऊन बसते। मनाचे मनपणच मरून जाते। मन म्हणजे मानवी जीवन नौकेचे सुकाणू। तेच जर देवरोगाच्या वाळवीने पोखरून फडशा पाडले तर ती नौका देवदेव करीत कोठे व कशी भरकटत जाऊन कोणत्या खडकावर आपटून फुटेल याचा नेम काय, असं त्यांनी प्रबोधनमध्ये 12 ऑक्टोबर 1929 साली लिहिलेलं आहे। देव व दैववादी लोकांची पराभूत आणि नकारात्मक मानसिकता ठाकरे यांनी विविध उदाहरणातून प्रभावीपणे मांडलेले आहे। देवाचे नादे लागलेले साधू, संत, स्वामी किंवा बुवा हे मानवी व्यवहारापेक्षा भलतेच वेडेवाकडे वागताना आढळतात। कोणी नागवे फिरतात, कोणी कपडे फाडतात, कोणी धुळीत लोळतात, कोणी वाटेल ते बडबडतात। असल्या साधूंचे मोठे मोठे मठ बांधून त्यांचे स्तोम माजवले जातात। कुंभमेळ्यामध्ये साधूंचे नाना अवतार आणि त्यांचे विक्षिप्त वर्तन आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे किंवा पाहत असतो। त्यांच्या बिभत्स, वेडगळ किंवा बेमाणुसकीच्या कृत्याला चमत्कार समजून त्यांना गुरु किंवा देव केले जाते। हिंदू धर्मातील कथित साधू संतांचा हा वेडाचार व धार्मिक बजबजपुरी म्हणजे देवरोगाच्या जंतूंनी सडलेल्या मेंदूच्या भ्रष्टपणाचा प्रकार असल्याचे सडेतोंड प्रतिपादन
प्रबोधनकार ठाकरे यांनी केलेला आहे। देवाचे अस्तित्व, त्याच्या अनुषंगाने येणारा धर्म, धर्मगुरू, रूढी परंपरा वगैरे त्यांनी ठामपणे नाकारलेले आहेत। धर्माची अत्यंत परखड बुद्धिनिष्ठ चिकित्सा प्रबोधनकार ठाकरेंनी आपल्या लेखनामध्ये केलेली आहे। धर्मासंदर्भातील त्यांचे विचार अतिशय मूलभूत आणि धर्मसंस्थेला नाकारणारे आहेत। धर्माचा बाप मनुष्य या प्रबोधनमधील 12 ऑक्टोबर 1929च्या लेखामध्ये ठाकरे लिहितात की धर्माने मनुष्य निर्माण केलेला नाही, मनुष्याने धर्माला जन्म दिलेला आहे। अर्थात धर्माचे कर्तृत्व मनुष्याच्या हाती आहे। धर्माला वाटेल ते वळण देण्याचा अधिकार मनुष्याला आहे। धर्माला मनुष्यावर अरेरावी गाजविता येत नाही। प्रत्येक नव्या काळाशी समरस होण्या इतका लवचिकपणा जर धर्मात नसेल तर तो आणणे मनुष्याचे कर्तव्य आहे, आणि तो येत नसेल तर त्या धर्माला गचांडी देऊन त्याऐवजी नवीन धर्माला जन्म देणे हे मनुष्याच्या अधिकारातलं आहे। आता नवीन धर्माला जन्म देण्याची गरजच काय, तर तिथं ठाकरे असे म्हणतात की धर्मा वाचून मनुष्य मरतच असेल तर मग नवीन धर्माला जन्म द्या। इसवी सनापूर्वीच्या 1200 वर्षातल्या धार्मिक कायद्यांची बजबजपुरी या 20व्या शतकात धर्म जर मनुष्यावर करीत असेल तर त्या शिरजोर धर्माला व त्याच्या पुरस्कर्त्यांना बेधडक फासावर लटकवावे। मनुष्याच्या उमलत्या उत्क्रांत आकांक्षांशी विरोध करणारा धर्म हा धर्म नसून अधर्मच होय। गुण कर्मदर्शक वर्णभेदावरून जन्मसिद्ध जातीभेदावर घसरलेला धर्म सैतानी धर्म होय। निव्वळ जन्माच्या अपघातावरून उच्च निचतेची व स्पृश्यास्पृश्यतेची खेकटी माजवणारा धर्म गुलामांचा धर्म होय। सामाजिक संघशक्तीला आग लागली असताही डोळे मिटून बसणारा धर्म पशूंचा धर्म होय। स्वतंत्र व्हायची इच्छा आणि पुनर्घटनेची धमक जर हिंदूंना असेल तर प्रथम त्यांनी आपला हिंदू धर्म प्रगमनशील, मिलिटंट म्हणजे संग्रामशील आणि कट्टा मिशनरी स्पिरिटचा बनवावा। मिशनरी स्पिरिटचा हे ठाकरेंचे शब्द खूप महत्त्वाचे आहे। जन्मल्यापासून मरेपर्यंत धर्माच्या भल्याबुऱ्या अनुज्ञेप्रमाणे कमी जास्त शासोश्वास करण्याची गुलामगिरी, हाडी माणसी खिळलेल्या हिंदूंचा धर्म जेव्हा मर्द, तापट व संग्रामशील बनेल तेव्हाच त्यांचे सामाजिक क्षेत्र उज्ज्वल होऊन राजकारणाच्या क्षेत्रात तो आपल्या प्रतिस्पर्ध्यांशी सामना देण्यास तुल्यबळ होईल। माणूस हाच धर्माचा कर्ता असून त्याने आपल्या व बदलत्या काळाच्या अशा आकांक्षांनुरूप नवा, आनंददायी, चैतन्यशील, प्रगमनशील धर्म निर्माण करावा, ज्याद्वारे माणसाचे व्यक्तिमत्व आणि माणसाचं जगणं चहुमुखी फुलेल, असे प्रतिपादन ठाकरे यांनी केलेलं आहे। धर्म आणि धर्मानं निर्माण होणारी मानसिक आणि सामाजिक गुलामगिरी या संदर्भात अत्यंत मूलभूत आणि सविस्तर चिकित्सा ठाकरे यांनी केलेली आहे। जगात गुलामगिरीचा नरक जिवंत ठेवणारे फॅड म्हणजे धर्म होय। धर्माच्या नावाखाली जगाने गुलामाचा जेवढा व्यापार केलाय तितका एकाही सत्तेबाज अरेरावाने केलेला नाही, अशा शब्दात प्रबोधनकार ठाकरे यांनी धर्म आणि गुलामगिरी या लेखात मांडणी केलेली आहे। धार्मिक गुलामगिरीने जितकी जिवंत माणसे ठार मारली असतील तितकी रोगराईने मेले नसतील, असे सांगून त्यांनी राजकीय गुलामगिरी आणि धार्मिक गुलामगिरी यातला फरक स्पष्ट केलेला आहे। धार्मिक गुलामगिरी नुकत्याच जन्मलेल्या पोराच्या नाळवारीला सुद्धा जाऊन भिडते, असं ते म्हणतात। राजकीय गुलामगिरीचा साफळा फार झालं तर जीत राष्ट्रातल्या सर्व संपत्तीचा स्वाहाकार करेल, पण धर्माच्या गुलामगिरीच्या चरकात माणूस जिता असूनही मेल्याप्रमाणे चिपाड कसा बनतो हे हिंदू धर्माच्या वर्तमान चित्रावरून वाटेल त्यानं पाहून घ्यावं, असं ते म्हणतात। जेत्याचं राजकारण जितांच्या खिशापर्यंत आपला नांगर घुसवीत जाईल, पण धर्माच्या गुलामगिरीची करवती भिंगरी माणसाच्या मनाच्या चिंधड्या उडवण्यास पुरी सोकावलेली आहे। म्हणूनच जगातल्या क्रांतिपूर्वकालीन वाङ्मयाचा इतिहास पाहिला तर त्याचा पहिला निकराचा हल्ला भिक्षुकशाहीवर उर्फ धर्म मार्तंड बुवा वर्गावरच चढवलेला असतो। गुलामगिरीचा मारा देहावर झाला तर तो खुशाल हो, पण मनाला त्याचा वारा सुद्धा लागता कामा नये। भिक्षुकशाहीचे पोट
माणसांच्या मनाच्या सरणावरच जगणारे असल्यामुळे राष्ट्राच्या गुलामगिरीच्या जबाबदारीचा मोठा भाग सरळ रेषेत या धर्म मार्तंडाकडे जातो। धर्म म्हणजे गुलामगिरी, किंबहुना गुलामगिरीलाच धर्म हा प्रतिशब्द योजला तर गुलाम हिंदुस्तान या शब्दप्रयोगाऐवजी धार्मिक हिंदुस्तान ही शब्दयोजना खुशाल करावी असे रोखठोक प्रतिपादन केशव सीताराम ठाकरे यांनी प्रबोधनमध्ये केलेलं आहे। आणि या लेखाच्या अखेरीला ते शेवटी निर्वाणीचा इशारा देऊन असं म्हणतात की मानवी प्रगतीला धर्म जर आड येत असेल आणि त्याची पुनर्घटना करण्या इतका जर तो लवचिक नसेल तर लोकहितासाठी धर्मालाही भिक्षुकशाहीच्या मढ्याबरोबर बिनदिक्कत जाळून पोळून खाक केल्याशिवाय काही हरकत नाही। हे शब्द प्रबोधनकार ठाकरेंचे स्वतःचे आहेत आणि त्यांनी प्रबोधनमध्ये 12 ऑक्टोबर 1929 साली हे लेखन केलेलं आहे। ठाकरे यांनी मानवी प्रगतीच्या आड येणारा धर्म व मध्यस्थांची भूमिका बजावणारी भिक्षुकशाही यांच्या उच्चाटनाची जाहीर भूमिका घेतलेली आहे आणि माणूस हा धर्म आणि संस्कृतीच्या केंद्रस्थानी असला पाहिजे अशी अत्यंत आग्रही भूमिका त्यांनी मांडलेली आहे। ठाकरे यांनी मानसिक दास्याविरुद्ध बंड या नावाची एक लेखमाला प्रबोधनमध्ये लिहिली। 4 भागामध्ये ही लेखमाला प्रसिद्ध झालेली होती आणि ही लेखमाला अत्यंत गाजलेली होती। या लेखमालेमध्ये मानसिक गुलामगिरी कशी येते, का येत जाते आणि मानसिक गुलामगिरी निर्माण करण्यामध्ये इथल्या भिक्षुकशाहीची भूमिका काय आहे ह्याची अत्यंत वस्तुनिष्ठ नेमकी चिकित्सा त्यांनी केलेली आहे। भिक्षुकशाहीचा हेतू, भिक्षुकशाहीचं स्वरूप, त्यांची कार्यपद्धती, भिक्षुकशाहीचे दुष्परिणाम आणि तिच्या निर्मूलनाचे उपाय यांचे अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचन या लेखमालेमध्ये प्रबोधनकार ठाकरे यांनी केलेलं आहे। ठाकरे यांची उपहास उपरोक्त वक्रोक्तीपूर्ण बोचरी भाषा, रोखठोक आवेशपूर्ण व जोरकस प्रतिपादन आणि प्रतिपक्षाला निरुत्तर करणारे तर्कशुद्ध मर्मभेदी लेखन यामुळे हा निबंध वाङ्मयीन गुणांनीही समृद्ध आहे। ठाकरेंच्या मते शारीरिक गुलामगिरीपेक्षा मानसिक गुलामगिरी फारच भयंकर असते। मानसिक गुलामगिरी म्हणजे मनाचा मृत्यू आणि मनाचा मृत्यू म्हणजे माणुसकीचा संपूर्ण अधःपात होय। मानसिक गुलामगिरीची बीजे धर्माच्या क्षेत्रात लवकर रुजतात आणि जनतेच्या मानसिक दास्यावरच भिक्षुकशाहीचे पंचप्राण जिवंत राहत असतात। धर्माच्या क्षेत्रात मस्तवाल झालेल्या व लोकांना मानसिक दास्याच्या गुलामगिरीत लोटून त्यांचे अमर्याद शोषण करणाऱ्या भिक्षुकशाहीचा नाश झाल्याशिवाय राष्ट्रोद्धाराचे खरे कार्य होणार नाही अशा जहाल शब्दात ठाकरे यांनी मांडणी केलेली आहे। भिक्षुकशाहीच्या सोवळ्या धार्मिक गुंडगिरीने हिंदुस्थानचा सर्वाधिक अधःपात केलाय। परचक्रांनी बाह्यस्थितीचे कितीही ढलपे सोलपटून काढले असले तरी राष्ट्राच्या मनोवृत्तीची मुंडी पिरगाळण्याचे कर्म भिक्षुकशाहीनेच केले आहे। राष्ट्राची वैचारिक शक्ती भिक्षुकशाहीच्या स्वार्थी चक्रात पिळवटून निघालेली आहे असं प्रबोधनकार ठाकरे यांनी प्रबोधनच्या 16 डिसेंबर 1921च्या अंकात लिहिलेलं आहे। अशा प्रकारे व्यक्ती आणि राष्ट्र विकासाला मारक ठरलेल्या भिक्षुकशाहीचा अत्यंत परखड भाषेत खरपूस समाचार प्रबोधनकारांनी घेतलेला आहे। भिक्षुकशाहीचं शोषण, त्यांची मक्तेदारी आणि एकूणच समाजावर आपलं वर्चस्व निर्माण करण्याचे त्यांचे हर तऱ्हेचे प्रयत्न यांना थांबवण्याचा पहिला प्रयत्न गौतम बुद्धांनी आणि बौद्ध धर्माने केला। बुद्धांच्या या प्रयत्नांची दखल अत्यंत उत्साहानं आणि स्वागतपूर्ण पद्धतीनं प्रबोधनकार ठाकरे यांनी घेतलेले आहे। हिंदू धर्माच्या इतिहासात उदार धर्मविचाराने प्रेरित होऊन स्वातंत्र्य, लवचिकता, समता व विवेक यांच्या रक्षणासाठी भिक्षुकशाहीशी निकरानं लढा देणाऱ्या चळवळी झाल्या। बौद्ध धर्माने भिक्षुकी धर्माचा प्रतिकार करून हिंदुस्थानला काही शतके खऱ्या लोकशाहीचे वैभव दाखविले। भिक्षुकशाहीने आत्मवर्चस्वासाठी उभारलेले जातीभेदाचे तट नष्ट करून बुद्धाने मानवी बंधुत्वाचा पुरस्कार केला। बुद्धपूर्व कालामध्ये
नरयज्ञापर्यंत, म्हणजे माणसं जिवंत मारून यज्ञात त्यांची आहुती द्यायची, अशा प्रकारच्या नरयज्ञापर्यंत भिक्षुकशाहीची मजल गेलेली होती. जातीभेद व वर्णश्रेष्ठत्वाचा बडीवार माजून ब्राह्मण भूदेव बनलेले होते. मंत्रतंत्र, यज्ञयाग, जातीभेद यांनी बजबजलेल्या हिंदू धर्मास भिक्षुकशाहीच्या जात्यंध, स्वार्थी, शोषणवादी व वर्चस्वादी व्यवस्थेतून मुक्त करण्याचे पहिले महान कार्य गौतम बुद्धांनी केले. आत्यंतिक हिंसा व पराकोटीची विषमता यातून सामाजिक अराजक निर्माण करणाऱ्या भिक्षुकशाहीला रोखून समताधिष्ठित शोषणमुक्त धर्मविचाराचे प्रवर्तन करणारा पहिला महात्मा म्हणजे गौतम बुद्ध, अशा शब्दात बुद्धांचा गौरव प्रबोधनकार ठाकरे यांनी केलेला आहे. बुद्धांच्या परिवर्तनवादी कार्याची त्यांनी अग्रक्रमानं नोंद घेतलेली आहे. बुद्धांच्या मानवी समतेचा व बंधुतेचा पुरस्कार करणाऱ्या परंपरेशी त्यांनी स्वतःला जोडून घेतलेले आहे. गौतम बुद्धांच्या विचारांच्या पायावर आजच्या समाजाची उभारणी व्हावी असं त्यांना वाटत होतं. पाप पुण्याच्या काल्पनिक व मनुष्यकृत निर्बंधाची जरब धाकवून मनुष्यमात्रांच्या स्वतंत्र बुद्धीची मुस्कटदाबी करण्याचे भिक्षुकशाही एवढे क्रूर कार्य राज्यकर्त्यांनीही केले नाही. भिक्षुकशाहीने जनतेच्या धर्मभावनेचा गैरफायदा उठवून स्वतःच्या आत्मवर्चस्वासाठी जनतेला मानसिक गुलाम बनविल्यामुळे देश परकीय टोळधाडीला बळी पडला. अशी देशाच्या राजकीय पारतंत्र्याची मीमांसा प्रबोधनकारांनी केलेली आहे. 1 जानेवारी 1922 रोजी प्रबोधनच्या अग्रलेखामध्ये त्यांनी केलेल्या लेखनात राजकीय पारतंत्र्यासाठी भिक्षुकशाहीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केलेले आहे. प्रबोधनकारांनी मानसिक दास्याविरुद्ध बंड या लेखमालेमध्ये माणसाची विचार, बुद्धी आणि विवेकभान मारणाऱ्या प्रामाण्यवादी वृत्तीला धारेवर धरलेला आहे. प्रामाण्य हा शब्दच मुळी मानसिक गुलामगिरीचं द्योतक आहे. व्यक्तिप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्य, लोकाचार प्रामाण्य, मग ते कसेही व कोणतेही असू ते दास्यच होय. प्रामाण्य हे कान असून ऐकायची बंदी करते, तोंड असून न बोलण्याची सक्ती करते आणि क्षणोक्षणी सदसर विवेकबुद्धीचा कोंडमारा करण्यास शिकवते. अशी प्रामाण्याची गुलामगिरीशी असणारी अभेद्य सांगड प्रबोधनकारांनी दाखवून दिलेली आहे. धर्मगुरूंच्या रूपाने अस्तित्वात असणाऱ्या व्यक्तिप्रामाण्याच्या मानसिक गुलामगिरीचा ते धिक्कार करतात. क्षात्र जगद्गुरू पीठास विरोध करताना ठाकऱ्यांनी केलेले भाष्य त्यांच्या प्रखर बुद्धी प्रामाण्य निष्ठेचे निदर्शक आहे. ते म्हणतात, ब्राह्मण जगद्गुरूचे दास्य नको म्हणून क्षात्र जगद्गुरूचे पीठ निर्माण करणे म्हणजे जुल्या गुलामगिरीच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी नव्या गुलामगिरीचे जोखड पत्करण्यासारखेच आहे. समाजोन्नतीसाठी किंवा धर्मोन्नतीसाठी शंकराचार्यांचा एक मठ पाहिजे, त्यावर कोणीतरी एक मठपती असलाच पाहिजे, ही कल्पनाच मुळी मानसिक दास्याची स्पष्ट निशाणी आहे. गुलामगिरीचा नायनाट गुलामगिरीने होत नसतो. शिवाय वर्णाश्रमवादी ब्राह्मण जगद्गुरूच्या मानसिक दास्य प्रवर्तक भिक्षुकशाहीला जमीनदोस्त करण्यासाठी थेट तसल्या तत्वावर उभारलेल्या क्षात्र जगद्गुरूच्या मठाला निर्माण करणे म्हणजे जोखडासाठीच देवाने आपल्याला मान दिले आहे, ही कल्पना द्रुणमूल झालेल्या बैलाने नाऱ्या तेल्याच्या घाण्याला रामराम ठोकून पिऱ्या तेल्याच्या गोंडस घाण्याला जुंपून घेण्यासारखे आहे. मठ आला की मठाधिपती आले, मठाधिपती आले की संप्रदाय सुरू झाला, संप्रदायाच्या मागोमाग सांप्रदायिक गुलामगिरी ठरलेलीच. अशा शब्दामध्ये त्यांनी क्षात्र जगद्गुरू पीठ आणि त्या अनुषंगाने एकूणच गुरुपद आणि इथली मठव्यवस्था यांना नाकारलेलं आहे. मठ व मठाधिपतींच्यामुळे सर्वसामान्य लोकांची स्वतंत्र विचारशक्ती मारली जाऊन मानसिक गुलामगिरी येतेच असा निष्कर्ष प्रबोधनकारांनी काढलेला आहे. या लेखमालेच्या शेवटी ते म्हणतात की मानवी मनाच्या स्वतंत्र विचारसरणीला जे स्वतंत्र वातावरण लागत असते ते मठाची व मठाधिपतींची स्थापना होऊन त्यांच्या पोटी जन्माला आलेल्या संप्रदायाच्या कडेकोट निर्बंधाच्या कुंपणात लाभणे केव्हाही शक्य नाही. व्यक्तिप्रामाण्याचे स्तोम माजवून
लिलावांच्या दराने आपली मने विकणाऱ्या स्वयंमान्य गुलामांना स्वातंत्र्य देवीने उभारल्याचे स्वयंवर जगाच्या इतिहासात कोठेही आढळत नाही. म्हणजे मानसिक गुलामगिरीतून मुक्त झाल्यानंतरच आपण स्वातंत्र्याचा पहिला खराखुरा श्वास घेऊ शकतो, हे ठाकरे आपणास जाणीव करून देतात. प्रबोधनकार ठाकरे यांचा धर्माची देवळे आणि देवळांचा धर्म हा 1926 साली प्रसिद्ध झालेला निबंधही विलक्षण गाजलेला होता. देवळांच्या गाभाऱ्यात बसून सामान्य जणांचं शोषण करणाऱ्या व लोकांच्यावर धार्मिक गुलामगिरी लादणाऱ्या भटशाहीचा खरपूस समाचार प्रबोधनकारांनी या लेखामध्ये घेतलेला आहे. त्यांनी देवळांच्या उत्पत्तीचं सविस्तर विवेचन या लेखामध्ये केलेलं आहे. देवळांच्यामुळे येणाऱ्या धार्मिक गुलामगिरीची उकल करून देव संस्थेच्याच आणि देवस्थानांच्याच उच्चाटनाचा विचार मांडलेला आहे. प्रबोधनकारांच्या मते देवळांच्या थोतांडाने, म्हणजे आता मी जे सांगतोय ते खुद्द प्रबोधनकारांची भाषा, त्यांचे शब्द त्या शब्द योजनेमध्ये सांगतोय, माझं स्वतःच्या याच्यामध्ये काहीही नाही. प्रबोधनकारांनी वापरलेली जी भाषा आणि ते शब्द त्यांच्या शब्दात सांगतोय. प्रबोधनकारांच्या मते देवळांच्या थोतांडांनी ब्राह्मणेतरांना धार्मिक गुलामगिरीत लोटले. देऊळ हा देवालय या शब्दाचा अपभ्रंश आहे. देवाचे जे आलय वस्तिस्थान ते म्हणजे देवालय. आपल्या तत्वज्ञानामध्ये देव चराचरात व्यापून आणखी वर दशांगुळे उरलाय अशा सर्वव्यापी देवाला 4 भिंतीच्या आणि कळसबाज घुमटाच्या घरात येऊन राहण्याची जरूरच काय पडली होती. बौद्ध धर्म हिंदुस्थानातून परागंदा होईपर्यंत तरी भारताच्या इतिहासात देवळांचा काहीही सुगावा लागत नाही. जीर्ण मताभिमानी व आत्मवर्चस्वाभिमानी भिक्षुकशाहीने नवमतवादी बौद्ध धर्माचा पाडाव करून भटी वर्चस्व स्थापनेसाठी इसवी सनाच्या 2ऱ्या शतकात महाभारत रामायणाच्या जुन्या आवृत्त्यात फेरबदल केले. पण त्या काळच्या कोणत्याही वाङ्मयात देव आणि देवळे आढळून येत नाहीत. बौद्ध धर्मी अशोकापासून बौद्ध भिक्षूंच्या योगक्षेमासाठी आणि स्वाध्यायासाठी ठिकठिकाणी मोठमोठे विहार, लेणी, गुहा, संघ, मंदिरे अस्तित्वात आली. पुढे या संघ मंदिरात महात्मा बुद्धांच्या मूर्ती स्थापन करून त्यांच्या पूजा अर्चा बौद्धांच्या हीनयान पंथाने सुरू केल्या. नंतर इसवी सनाच्या 7व्या-8व्या शतकात शंकराचार्यांचा अवतार झाला. शंकराचार्यांनी बौद्धांच्या भयंकर कत्तली केल्या. बौद्ध विहारांची नासधूस केली. बौद्ध विहारावर हल्ले केले, विहार पाडले. उरल्यासरला बौद्धांना देशोधडीला लावले. कित्येक ठिकाणी तर बुद्धाच्या मूर्तींनाच थोडा बहुत फरक करून त्यांना शंकराच्या मूर्तीचे रूप दिले. अशा रीतीने बौद्ध विहारांचे रूपांतर शंकराच्या देवळात झाले. त्यानंतर अनेक दगडांना शेंदूर फासून देवच देव निर्माण केले. शंकराचार्यांनी पुनरुज्जीवित केलेल्या भिक्षुकशाहीने जातीभेद आणि देवळांची पैदास केली, असं प्रबोधनकार ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे हिंदू धर्मामध्ये देवळे आणि देव कसे निर्माण झाले, मूर्तीपूजा कशी अस्तित्वात आली, याची त्यांनी एक इतिहासाची मीमांसा करत उकल केलेली आहे. आणि हा लेख प्रबोधनमध्ये सप्टेंबर ते नोव्हेंबर 1926च्या अंकामध्ये धर्मांची देवळे आणि देवळांचा धर्म या नावानं हा लेख प्रसिद्ध झालेला आहे. मनुस्मृती, पुराणे आणि देवळे या 3 गोष्टींनी हिंदू समाजावर भटी गुलामगिरीचे पाश लटकवलेले आहेत, असं प्रबोधनकार ठाकरे म्हणतात. मनुस्मृती, पुराणे आणि देवळे या 3 गोष्टींनी हिंदू धर्मात गुलामगिरी निर्माण केलेली आहे, असे सांगून त्यांनी मूर्तीपूजेवर कडक भाषेत टीका केलेली आहे. प्रबोधनकार म्हणतात की देवळातली मूर्ती म्हणजे देव नव्हे, केवळ धोंडा आहे, धोंडा. भातुकलीच्या खेळातल्या बाहुलीसारखी क्षुद्र वस्तू आहे. ही वस्तुस्थिती पुजारी भट दलालापासून तो तिच्यापुढे कपाळे घासणाऱ्या भक्त भक्तिनीपर्यंत सर्वांना ही वस्तुस्थिती माहीत असते की मूर्ती म्हणजे केवळ दगड आणि धोंडा हे सगळ्यांना माहीत असतं. असल्या धोंड्याची पूजा प्रार्थना करून आत्मोन्नती होणे शक्य नाही. आणि प्राणावर बेतले तरी हा शृंगारलेला दगड स्वतःचं किंवा भक्तांचं मुळीच संरक्षण अगर तारण करू शकत नाही. हे प्रत्येक हिंदू मात्राला कळत असूनही देवळातल्या घंटा बडवायला सांज सकाळ
कोट्यवधी हिंदू काय म्हणून देवळात जातात? हिंदू लोकांची देवळात देवाविषयीची भावना जर अस्सल आणि आत्यंतिक प्रेमाची असती तर हिंदुस्थानात मुसलमानी बडग्याला एकही देऊळ व एकही देव खास बळी पडला नसता, असं प्रबोधनकारांनी सप्टेंबर ते नोव्हेंबर 1926च्या प्रबोधनच्या अंकामध्ये लिहिलेलं आहे. मूर्तीपूजेची निरर्थकता सिद्ध करून हिंदूंच्या धर्मभावनांचा पोकळपणा आणि दांभिकता त्यांनी त्यांच्या खास ठाकरी शैलीत उघडी पाडलेली आहे. देवळांच्या माध्यमातून ब्राह्मणांच्या उपजीविकेची सोय कशी झालेली आहे यावर प्रबोधनकारांनी उद्बोधक प्रकाश टाकलेला आहे. प्रबोधनकार लिहितात, देवळे म्हणजे भिक्षुकशाहीच्या जन्मसिद्ध वतनी जहागिऱ्या. देवळाशिवाय भट नाही आणि भटाशिवाय देऊळ नाही असा एक सनातनी नियमच ठरवून गेलाय. ह्यामुळे पुराण प्रसव्या भटांनी देवळांची संख्या भरमसाठ वाढवण्यासाठी देवांची संख्या वाढवीत 33 कोटीवर नेऊन भिडवली. त्यात पुन्हा देवांमध्येही श्रेष्ठ कनिष्ठपणाच्या जाती उत्पन्न केल्या. प्रत्येक देवाच्या संप्रदायाचे निरनिराळे भक्तिसंघ हिंदू समाजात चिथावून दिले. काकत्याली न्यायाने पुजारी बनवलेल्या भटांची घराणीच्या घराणी त्या देवळांचे वंश परंपरागत वतनदार बनले. पुराणांच्या गुलामगिरीने पागल बनलेल्या हजारो बोळसट हिंदूंनी देवांना गावे, जमिनी, दागदागिने, अंदन दिली. ती आयतीच पुजारी भटांच्या पदरी पडली. नाव देवाचे आणि गाव भटांचे अशी स्थिती होती. कित्येक देवळातल्या देवांचे जमीन जुमल्याचे उत्पन्न कोट्यवधी रुपयांचे असून वार्षिक यात्रेचा खुर्दा लाखाच्या खाली जात नाही. या मलिद्यावर किती लक्ष भटांची ऐदी पोटे रांजणासारखी फुगत असतात आणि त्यांच्या आपापसातील यादवीमुळे कज्जे दलालीचा कसा धुडगत चालत असतो याची कमिशनदारा चौकशी केली तर भयंकर विलक्षण प्रकार उघडकीस येतील. फौजदारी गुन्ह्यांची गेली 50 वर्षांची रेकॉर्डे तपासली तर लक्षावधी सामाजिक व नैतिक अत्याचारांच्या जन्मभूमीचा व कर्मभूमीचा मान आमच्या हिंदूंच्या देवळांच्याच माथी मारावा लागेल. अशा शब्दात प्रबोधनकारांनी देवस्थानातल्या गैरव्यवहारावर प्रहार केलेला आहे. त्यांचा हा लेख प्रबोधनमध्ये सप्टेंबर ते नोव्हेंबर 1926च्या अंकात प्रसिद्ध झालेला आहे आणि मी तुम्हाला प्रबोधनकारांचा स्वतःच्या शब्दात त्यांनी जे लिहिलेलं होतं ते जसंच्या तसं वाचून दाखवलेलं आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हे 1926 साली प्रबोधनकारांनी लिहिलं. आता जवळपास या लेखनाला 96 वर्षे होत आहेत. आजचं भारतातलं वास्तव याच्यामध्ये तसूभर सुद्धा फरक पडलेला नाही. किंबहुना आज धार्मिक कर्मकांड आणि धार्मिक कट्टरवादानं उच्छाद मांडलेला आहे. प्रबोधनकारांनी धर्मसंस्थेची देवळांची उकल केल्यानंतर या देवळांचं करायचं काय याचा सुद्धा उपाय सांगितलेला आहे. ते असं म्हणतात की देवस्थानातील कोट्यवधींची संपत्ती लोकोपयोगी कामासाठी वापरली जावी असं त्यांनी ठासून सांगितलेलं आहे. त्यांनी समाजाची एकीकडची असणारी दारुण अवस्था आणि दुसरीकडे देवस्थानांची श्रीमंती, देवस्थानामध्ये असणारी देणग्यांची आकडेवारी ह्यांची एक तौलनिक चिकित्सा केलेली आहे. देवळात अडकून पडलेल्या अपार संपत्तीचा विनियोग देशोद्धाराच्या कामी न होता पुजाऱ्यांच्या चैन विलासावर होत आहे याबद्दल अतिशय तीव्र संताप व्यक्त करून प्रबोधनकार त्वेषाने लिहितात की दुष्काळाने कोट्यवधी लोक देशात अन्नान्न करून मेले तरी देवळातल्या दगडधोंड्यांना शिरा, केशरी भाताचा त्रिकाळ नैवेद्य अखंड चालूच असतो. हजारो उमेदवार ग्रॅज्युएट तरुण उदरभरणासाठी, बेरोजगार तरुण उदरभरणासाठी गयावया करत फिरत असले तरी अब्जावधी रुपयांचे जड जवाहीर व दागदागिन्यांनी देवळातल्या दगडधोंड्यांचा शृंगार थाट बिनतक्रार दररोज चालूच आहे. देशातला शेतकरी कळण्या कोंड्याला आणि घोंगडीच्या ठिकलाला महाग होऊन देशोधडीला लागला तरी देवळातल्या भट सेनेच्या पोटाच्या चरत्या कमानीला तिळा एवढाही खळगा आजपर्यंत कधी पडलेला नाही. या शब्दात प्रबोधनकारांनी समाजात एकीकडे असणारे दारिद्र्य, निर्माण झालेल्या अनेक समस्या, त्या समस्यामध्ये होरपळत असलेले जनसमूह मांडलेले आहेत आणि दुसरीकडे त्याच वेळेला देवळामध्ये वाढत चाललेली संपत्ती आणि त्या संपत्तीचा बिनबोबाट ऐश आरामात उपभोग घेणारा तिथला वर्ग
यांची तुलना करून आपल्या देशातल्या विषमतेवर नेमकं बोट ठेवलेलं आहे। शेतकऱ्यांचं दारिद्र्य, दैन्य, बेकारी, उपासमार, निरक्षरता एकीकडं आणि देवस्थानांच्या आश्रयाने चाललेली भटा भिक्षुकांची चंगळ दुसरीकडं, या विषम व्यवस्थेत देवळांच्या आश्रयाने चाललेला ब्राह्मणी अधर्म नष्ट केल्याशिवाय पर्याय नाही असं प्रबोधनकारांनी बजावलेलं आहे। देवस्थानं ही सर्व जाती धर्मांच्या लोकांसाठी खुली असली पाहिजेत असं त्यांनी ठामपणे प्रतिपादन केलेलं आहे। देवळे जर हिंदूंची असतील तर तिथं हिंदूतल्या सगळ्या जाती धर्मांना समान प्रवेश असला पाहिजे, परंतु ब्राह्मणांनी माजवलेला जातीभेद व जातीद्वेष या धर्म मंदिरातून उगम पावल्यामुळे देवळे म्हणजे हिंदूंच्या जातीद्वेषाची नरक कुंडे झाली आहेत। देव व देवळे ही ब्राह्मणांच्या ताब्यात आहेत, त्यांच्या वर्चस्वाची, विलासाची व जातीभेदाची केंद्रे बनली आहेत। म्हणून देवळांचे महात्म्य नष्ट झाले पाहिजे, त्याशिवाय हिंदू समाजाच्या गुलामगिरीला कारणीभूत झालेल्या द्वैत भावनेचा हिंदुस्थानातून बीमोड होणार नाही असं सडोतोड प्रतिपादन प्रबोधनकारांनी केलेलं आहे। प्रबोधनकारांनी सामाजिक व धार्मिक वास्तवाचा मर्मभेदी वेध घेऊन थेट प्रश्नांच्या मुळाशी जाऊन आपली मांडणी केलेली आहे। कोणाचाही मुलायजा न ठेवता ते प्रतिपक्षावर तुटून पडलेले आहे। मंदिरामध्ये सर्व हिंदूंना स्वतः पूजा करण्याचा हक्क आहे असं स्पष्ट प्रतिपादन करून धार्मिक संता व सामाजिक लोकशाहीच्या प्रतिष्ठापनेसाठी ते मूर्तिभंजकाच्या आवेशाने लिहितात की लौकिक व्यवहारातले जातीभेद, मतभेद, आचारविचार भेद जर देवळाती धुडगूस घालत असतील आणि अनाथांचा नाथ होसी तू दयाळा अशा देवापुढेही आमचा माणूसघाणेपणाचा उकिरडा सदैव पसरलेला राहत असेल तर कोणाच्याही मनोभावनांची पर्वा न करता कडवे सुधारक या नात्याने लोकशाहीची शपथ घेऊन आम्ही स्पष्ट म्हणतो की ही देवळे नसून सैतान खाणे आहेत। हे प्रबोधनकारांचे शब्द आहेत, प्रबोधनकारांचे हे शब्द आहेत। सध्या लोकशाहीचे वारे वाहत आहेत। व्यक्तिमात्राच्या स्वातंत्र्याला विरोध करण्याची कोणाचीही आज छाती नाही। अशा वेळी हिंदू देवळातही लोकशाहीची वावटळ घुसणं अगत्याचं आहे असं प्रबोधनकार म्हणतात। राजकीय स्वातंत्र्याच्या वल्गना करणाऱ्यांनी इतर सर्व क्षेत्रातल्या गुलामगिरीची आणि गुलामगिरी प्रवर्तक सर्व संस्थांची आधी राख रांगोळी केली पाहिजे असं त्यांनी बजावलेलं आहे। देवस्थानांचं लोकशाहीकरण पहा, देवस्थानांचं लोकशाहीकरण आणि देवस्थानातील संपत्तीचा लोक कल्याणासाठी विनियोग करण्याचा अत्यंत मूलगामी आणि अत्यंत पुरोगामी विचार प्रबोधनकारांनी मांडलेला आहे। हा विचार त्यांनी 1926 साली मांडला। आज सुद्धा 95-96 वर्षानंतर प्रबोधनकारांनी लेखन केल्यानंतर आपण आज सुद्धा या विचारापासून कोसोमैल दूर आहे किंवा आज प्रबोधनकारांसारखी मांडणी करण्याची, चिकित्सा करण्याची धाडस आणि हिंमतच आपण गमावून बसलेलो आहोत किंवा अशा प्रकारची चिकित्सा करण्यासाठीच एक खुलं स्वातंत्र्य, खुलं वातावरण सुद्धा आता भोवताली राहिलेलं नाही। ठाकरे यांनी प्रबोधनकारांनी देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे या निबंधात देवळांची उत्पत्ती, ब्राह्मणांची देवळांच्यावरली मालकी, देवळातली संपत्ती, भटा भिक्षुकांचे भ्रष्टाचार, जातीभेद, अस्पृश्यता आणि शेवटी या सर्वांचे मूळ असलेल्या देवाच्या उच्चाटनाचा विचार मांडलेला आहे। त्यांची मांडणी अभ्यासपूर्ण, तर्कसंगत, मुद्देसूद आणि प्रतिपक्षाच्या मर्मावर घाव घालणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं काळाराम मंदिरात सत्याग्रह किंवा पुढे साने गुरुजींनी केलेलं पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरासमोर उपोषण, या सगळ्या गोष्टींच्या अगोदर प्रबोधनकारांनी मंदिराच्या लोकशाहीकरणाचं आणि सर्वांना प्रवेशाचं आणि मंदिरातील संपत्तीच्या लोककल्याणासाठीच्या विनियोगाचा विचार त्यांनी मांडलेला होता। प्रबोधनकारांनी गणेशोत्सवाची अत्यंत परखड चिकित्सा केलेली आहे। आपल्याकडे सध्या गणेशोत्सव हा जणू एक राष्ट्रीय उत्सव बनलेला आहे आणि त्याचं खूपच कौतुक केलं जातं। या पार्श्वभूमीवर प्रबोधनकारांचे गणेशासंदर्भातले, गणपती उत्सवासंदर्भातले विचार काय होते हे जर आपण नीट, तटस्थपणे आणि शांतपणे समजून घेतले पाहिजेत। प्रबोधनकारांनी राष्ट्रीय उत्सवाची चिकित्सा
हा लेख 12 ऑक्टोबर 1929 साली प्रबोधनमध्ये लिहिलेला आहे आणि या लेखामध्ये त्यांनी गणेशोत्सवाची परखड चिकित्सा केलेली आहे। प्रबोधनकारांच्या मते 1893 साली हिंदू मुस्लिमांचा दंगा मुंबईला झाला। या दंग्यापूर्वी मोहरम सारख्या मुस्लिमांच्या उत्सवात पुष्कळ हिंदू भाग घेत होते। त्यांना त्यापासून परावृत्त करून हिंदू जनांचा सवता जलसा करण्यासाठी व मुसलमानांना हरेक बाबतीत हिंदूंनी फटकून वागावे म्हणून बाळ गंगाधर टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची नवीन टूम काढली। या उत्सवाची उत्पत्ती तीव्र असूया, मत्सर व द्वेष या 3 विकारातून झाली आहे असे प्रबोधनकार म्हणतात। टिळकांनी आपल्या ज्ञाती बांधवांच्या हितासाठी हा गणेशोत्सव सुरू केला आणि सामाजिक प्रबोधनाच्या कार्यात गणपती हे दैवत कूचकामे आहे असं ते म्हणतात। प्रबोधनकार असं लिहितात की आतापर्यंत गणेशाची सार्वजनिक भक्ती करून किती विघ्ने हरण झाले आहेत आणि ज्याला बुद्धीची देवता म्हणलं जातं अशा गणपतीची पूजा करून किती खंडी बुद्धीची नवी जहागिरी मिळालेली आहे। हे कोणत्याही जिवंत डोळस माणसाला दिसण्यासारखे आहे। ज्याच्या उत्सवाची प्राणप्रतिष्ठा व फलश्रुती निर्विघ्नपणे होण्यासाठी सरकारी पोलिसांची गावोगाव जरुरी पडते, तो लोकांचे काय विघ्न दूर करणार असा अत्यंत मार्मिक आणि तर्कशुद्ध भेदक प्रश्न प्रबोधनकारांनी उपस्थित केलेला आहे। टिळकांनी केवळ स्वजातीच्या फायद्यासाठी सुरू केलेल्या या उत्सवापासून ब्राह्मणेतरांनी दूर राहावं असं कळकळीचं आवाहन प्रबोधनकार ठाकरे यांनी 12 ऑक्टोबर 1929च्या प्रबोधनच्या लेखामध्ये केलेले आहे। स्त्रियांच्या प्रश्नावर सुद्धा प्रबोधनकारांनी लेखन केलेलं आहे। हिंदी विधवांचा प्रश्न या प्रबोधनमध्ये 1929च्या डिसेंबरमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखामध्ये त्यांनी बालविवाह आणि हिंदूंमधील विधवांच्या प्रश्नासंदर्भात खूप महत्त्वपूर्ण अशी मांडणी केलेली आहे। उपहास, उपरोध, वक्रोक्तीपूर्ण शैली, भेदकता, अलंकारिकता, भाषाप्रभुत्व इत्यादी गुणांनी प्रबोधनकारांचं एकूण लेखन संपन्न आहे। रूढीप्रिय हिंदू समाजाच्या पुराणप्रियतेवर हल्ला चढवताना प्रबोधनकार लिहितात की सामाजिक दोष विध्वंसनाच्या बाबतीत हिंदू समाज म्हणजे जळत्या घरात झोपणारा आणि प्राण जाण्याच्या क्षणाला गोप्रदानाचे पुण्य शोधणारा परमहंसच म्हटला तरी चालेल। श्रुती, स्मृती, पुराणादी पाचकळ पातळ्यांच्या आधाराने विधवांविषयी आस्ती नास्ती चर्चा आजवर रगड झाली। अतपर या जुनाट भांडवलावर नव्या काळाचा संसार चालणे मुळीच शक्य नाही। या सगळ्या जुन्या पातळ्यांच्या भिक्षुकी पावित्र्यावर सर्रास थुंकून शुद्ध माणुसकीच्या दृष्टीने विधवांचा प्रश्न सोडवण्याचे अट्टाहासाचे प्रयत्न झाले पाहिजेत असं प्रबोधनकारांनी लिहिलेलं आहे। स्वार्थी व दुराचारी पुरुषांच्या सहानुभूतीवर अवलंबून राहण्यापेक्षा पुनर्विवाहाचा आपला जन्मसिद्ध हक्क स्त्रियांनी स्वतःहून बजावला पाहिजे। आपल्या नैसर्गिक मानवी हक्काची अंमलबजावणी स्वतः केली पाहिजे असे प्रबोधनकार म्हणतात। गुलामगिरी झुगारून मानवी हक्कांच्या स्थापनेचा उद्घोष करताना प्रबोधनकारांच्या लेखणीला त्वेष चढतो। शत्रू पक्षावर तुटून पडणाऱ्या योद्ध्याच्या आवेशात ते लिहितात की आचार विचारांच्या व्यभिचारात कुप्रसिद्ध ठरलेल्या मिशाळ मर्दानी या प्रयत्नात कसूर केली किंवा कच खाल्ली तर स्वावलंबनाच्या हिमतीने आणि आत्मउद्धाराच्या तिडकीने स्त्रियांनी विशेषतः विधवांनीच आपल्या पुनर्विवाहाला प्रवृत्त झाले पाहिजे। विनयाचा आत्मघातकी उंबरठा ओलांडून स्त्रियांनी आपले नैसर्गिक हक्क मिळवण्यासाठी चढाईचं धोरण स्वीकारले पाहिजे। आईबाप, कुटुंब, जातगोत इत्यादी अनेक चंदेरी सोनेरी तोंडबेड्या सत्यभामेच्या कडव्या निश्चयाने तोडल्या पाहिजेत। नीतिरीतींच्या आणि पाशवी रूढींच्या खुलचट आणि हलकट कल्पना लाथेखाली तुडवून शुद्ध माणुसकीच्या धर्माच्या रोखाने आत्मउद्धाराच्या खटपटीला हात घातला पाहिजे। पुरुषाप्रमाणेच स्त्रियांच्या प्रश्नासंदर्भात प्रबोधनकारांनी खूप महत्त्वाचं लेखन केलेलं आहे। प्रबोधनमध्ये त्यांनी 1923 साली लिहिलेली बायकांचे बंड ही लेखमालाही या संदर्भात खूप महत्त्वाची आहे। या लेखमालेमध्ये आंतरजाती विवाह हाच जातिभेद निर्मूलनावरील अंतिम उपाय असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। स्त्रिया साक्षर, विद्वान, प्रगल्भ होऊन स्वयंनिर्णय घेऊन आपल्या इच्छेप्रमाणे लग्न करतील तेव्हा जातिभेदाचा नायनाट होईल असे प्रबोधनकार म्हणतात।
जातीभेद टिकण्याचे मुख्य कारण म्हणजे हिंदू समाजात फैलावलेली रक्तशुद्धीची कल्पना। ही कल्पना जोरावर असल्यामुळेच मुलामुलींची विवाहाची मर्यादा त्या जातीच्या टीचभर कोंडाळ्यात गिरक्या मारित असते असे सांगून रक्तशुद्धीच्या कल्पनेचे दुष्परिणाम व त्यामागील डावपेचांचा उलगडा प्रबोधनकारांनी केलेला आहे। ते लिहितात, या रक्तशुद्धीच्या कल्पनेमुळे गोशांची उर्फ बुरख्यांची रूढी प्रचारात आली। यामुळे स्त्रियांच्या वाकड्या पावलावर कडकडीत नजर ठेवण्यासाठी फाकड्या पुरुषांनी नाना प्रकारचे श्रुती स्मृती पुराणोक्त निर्बंध भराभर निर्माण केले। गुराढोराप्रमाणे स्त्रियांना अज्ञानात डांबून ठेवण्याच्या खाक्या याच कल्पनेने सुरू केल्या। जातीतल्या जातीत लग्ने लावण्याचा, स्वयंवराच्या पद्धतीला गचांडी मिळण्याचा आणि बाल असतानाच लग्ने ठोकण्याचा उपक्रम या रक्तशुद्धीच्या कल्पनेनेच केला आहे। या कल्पनेला जबरदस्त ठोकर दिल्याशिवाय जातीभेदाचा किल्ला जमीनदस्त होणार नाही। नुसती लेक्चरे, लेख, सहभोजने या नुसत्या बाहेरच्या मलमपट्ट्या आहेत। जातीभेद नरकासुराचे वर्म या रक्तशुद्धीच्या कल्पनेत भरलेले आहे। या वर्माच्या मर्मावरच डाग देण्याचं काम केलं पाहिजे। बायका जेव्हा या अशास्त्रीय व अनैतिक कल्पनेविरुद्ध बंड करण्यास सज्ज होतील तेव्हाच जातीभेद खऱ्या खुऱ्या अर्थानं कायमचा रसातळाला जाईल, असं प्रबोधनकारांनी 1 डिसेंबर 1923च्या प्रबोधनच्या बायकांचे बंड या अग्रलेखामध्ये म्हटलेलं आहे। प्रबोधनकार पुढे असं म्हणतात की रक्तशुद्धीच्या कल्पनेचा हिंदू मनावर बसलेला पगडा मुख्यतः हिंदू स्त्री वर्गाच्या दास्याला कारण झालाय। याचा परिणाम आपल्या संपूर्ण सामाजिक अधःपातामध्ये झालेला आहे। हिंदू समाजात पुरुष हे जेत्याच्या भूमिकेत स्त्रियांवर गुलामगिरी लादून त्यांचं शोषण करतात। ब्रिटिशांची भारतीयांवर निरंकुश सत्ता गाजवणारी मनोवृत्ती व गरीब स्त्रियांना गुलाम बनवून घरात कैद करणारी हिंदू पुरुषांची मनोवृत्ती ह्या एकाच शोषणवादी सत्तापिपासू वृत्तीच्या 2 बाजू आहेत। सत्ताधीश ते सत्ताधीश आणि दास ते दास या सनातन तत्वानुसार पुरुष ते पुरुष आणि बायका त्या बायका या सूत्राची अंमलबजावणी भारतीय पुरुष करीत असल्यामुळे ते ब्रिटिश शोषणवादी व्यवस्थेचे अवतार आहेत असं प्रबोधनकारांनी रोखठोकपणे म्हटलेलं आहे। भारतीय पुरुषांनी आपल्या जेतेपणाच्या घमेंडीत रूढ केलेल्या काही ठळक म्हणी विचारात घेतल्यास या सिद्धांताचा खरेपणा स्पष्ट होईल असं सांगून प्रबोधनकार लिहितात की प्रत्येक हिंदू बाप आपल्या मुलीच्या लग्नात निरंकुश सत्ताधीश असतो। गळ्यात दावे बांधून देईन तिकडे हिने गेलेच पाहिजे ही हिंदू बापाची दरपोक्ती काय सुचविते? पायातली वाहन पायातच पाहिजे ही उक्ती काय सांगते? मुलींना साक्षरतेचा मज्जाव, त्यांच्या स्वयंवराच्या हक्काची पायमल्ली, विधवांवर अमानुष वैराग्याची बळजबरी, त्यांना माणुसकीच्या आवश्यक हक्कांचाही प्रतिबंध इत्यादी गोष्टीतील पुरुषी मनाचा नीचपणा बायकांवर निरंकुश सत्ता गाजवण्यास सोकवलेल्या हिंदू पुरुषाच्या मनाला भासणे शक्य नाही असं प्रबोधनकारांनी 16 डिसेंबर 1923 साली लिहिलेलं आहे। जाती व्यवस्थापनित विवाहामुळे स्त्रियांच्या निसर्गजात महत्वाकांक्षांना, इच्छा आकांक्षांना कसलाही वाव न राहिल्यामुळे हिंदू समाज सडून गेलाय अशी खरमरीत टीका प्रबोधनकारांनी केली आहे। आंतरजाती विवाहाचे जनुक शास्त्राच्या आधारे समर्थन करताना प्रबोधनकार लिहितात, लग्नाचे सट्टे उलटसुलट हुंड्याच्या सट्टेबाजीवर सर्रास पटवले जात असल्यामुळे अखिल हिंदू समाजात विषम विवाहाने तरुण तरुणींच्या उमेदी महत्वाकांक्षांच्या चिंधड्या उडाल्या आहेत। वर संशोधनाचा हक्क आईबापच बळकावून बसल्यामुळे त्यांच्या पसंतीच्या परंतु स्वतःच्या नापसंतीच्या झोटिंगाबरोबर संसार करणाऱ्या द्विधा प्रेम भावनेच्या तरुणींच्या सुळसुळाटाने हिंदू समाज आरपार सडून गेलाय। विवाहाची क्षेत्रे तीच टिचभर जातीच्या कोंडाळ्यापुरती आकुंचित झाल्यामुळे आनुवंशिक भल्याबुऱ्या गुणधर्माबरोबरच आनुवंशिक ठराविक रोगांच्या फैलावाने प्रत्येक जात दिवसेंदिवस खालावत चालली आहे। भिन्न गुणधर्मी रक्ताच्या संमिश्रणालाच कडकडीत प्रतिबंध झाल्यामुळे संस्कृतीच्या वाढीला आळा बसलाय। इतकेच नव्हे तर तिच्या वाढत्या प्रमाणावर ऱ्हास होत आहे। या सगळ्या ऱ्हासाचे आद्य कारण मनुस्मृती प्रमाणित आमच्या शहाण्या पूर्वजांनी घातलेला जातीभेदाचा पाटबंधारा हेच होय। हा पाटबंधारा आमूलाग्र फोडून ढासळविल्याखेरीज हिंदूंचे अर्वाचीन जगातले जगणे कठीण आहे असे प्रबोधनकार लिहितात।
प्रेमाने निवडलेल्या सहचाराचे पाणीग्रहण करण्यासाठी मुलींनी जाती व्यवस्था नाकारली पाहिजे. कुमारिकांना वर पसंतीचा स्वयंनिर्णयाचा हक्क पाहिजे. त्यांना अर्धांगी म्हणवणाऱ्या पुरुषांच्या बरोबरीने शारीरिक, मानसिक व बौद्धिक स्वातंत्र्याचे हक्क पाहिजेत. ऐक्याच्या पायावर सामाजिक पुनर्रचना करण्यासाठी बायकांनी बंड केले पाहिजे असे आग्रही प्रतिपादन प्रबोधनकारांनी केले आहे. जाती अंतर्गत विवाहामुळे स्त्रियांच्या इच्छा आकांक्षांची होणारी घुसमट व समाजातील दोषांची स्पष्ट जाणीव त्यांनी करून दिलेली आहे आणि स्त्री स्वातंत्र्य, सामाजिक ऐक्य व संस्कृती संवर्धनासाठी आंतरजाती विवाहाची आवश्यकता जनुकशास्त्राच्या आधारे त्यांनी प्रतिपादन केले आहे. प्रबोधनकार जेव्हा हे लिहित होते त्या काळात केसरीसारखी वृत्तपत्रे आंतरजातीय किंवा आंतरधर्मी विवाहाला सामाजिक अत्याचार म्हणून विरोध करत होती. या पार्श्वभूमीवर प्रबोधनकारांनी अत्यंत जहाल भाषेमध्ये आंतरजातीय आणि आंतरधर्मी विवाहांचं केलेले समर्थन हे स्त्रियांचं विवाह स्वातंत्र्य, जाती निर्मूलन आणि मानवी ऐक्याचं प्रतीक म्हणून जितकं महत्त्वाचं आहे तितकंच त्यांची वैचारिक प्रगल्भता, जाती धर्मातीत व्यापक मानवतावादी दृष्टिकोन आणि आधुनिक समाजरचनेची त्यांची आस या दृष्टीनं सुद्धा ते महत्त्वाचं आहे. प्रबोधनकारांनी भारतीयांच्या पारतंत्र्याची केलेली कारणमीमांसा सुद्धा महत्त्वाची आहे आणि समजून घेण्यासारखी आहे. ब्रिटिशांनी व्यापाराच्या निमित्ताने भारतात पाऊल ठेवले. पुढे काही वर्षात छोट्या छोट्या राजांचा युक्तिप्रयुक्तीने पराभव करून ब्रिटिश सर्व सत्ताधीश झाले. पारतंत्र्य आणि गुलामगिरीत आपला देश लोटला गेला. हे असे का झाले याची कारणमीमांसा प्रबोधनकारांनी जबरदस्तांचा टिकाव या नोव्हेंबर 1929च्या प्रबोधनमधील लेखमालेमधून केली आहे. हिंदुस्थानातील इंग्रजी सत्ता हा किती पद्धतशीर व शिस्तवार राजकारणी प्रयत्नांची सिद्धी आहे आणि या प्रयत्नांचे स्वरूप धर्मबोळ्या हिंदी लोकांच्या धर्मप्रधान लंगड्या लुळ्या नाटकी राजकारणापेक्षा किती भिन्न आणि कदरबाज आहे याचे विश्लेषण करताना प्रबोधनकार लिहितात की आमची नित्य संतुष्ट वृत्ती आणि फाजील बोकाळलेली तत्वज्ञान प्रवृत्ती ही आमच्या राष्ट्रीय उत्कर्षाच्या मार्गात मोठी पहाडी धोंड आहे. त्यामुळे हिंदवी साम्राज्य वृद्धीचा विचार कधी आला नाही. पाऊल ठेवीन ती जमीन माझी ही नेतृत्व बुद्धी म्हणजे युरोप खंडाच्या कट्ट्या राजकारणी पिंडाचा नित्य असंतुष्ट प्रवृत्तीचा ट्रेडमार्क आहे. त्याच्याच बळावर ब्रिटिश साम्राज्य जगभर पसरलेले आहे. तत्वज्ञानी हिंदी लोक परमेश्वर प्राप्तीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात तर राजकारणी युरोपियन परमेश्वराला प्रयत्नाच्या मागे पळायला लावतात. अशा पिंड प्रकृतीच्या धाडशी नाविकांनी भारताच्या किनाऱ्यावर पाऊल ठेवले. प्रारंभी अदबीने हात जोडून मोठ्या मिनतवारीने गोड भाषेने व्यापाराची परवानगी मिळवली. व्यापाराबरोबरच राजकारणी उचापतींचे डाव युरोपियन व्यापारी मोठ्या धूर्ततेने खेळले. म्हणूनच हिंदी राजे त्यांच्यापुढे नामोहरण झाले असं प्रबोधनकारांनी नोव्हेंबर 1929च्या अंकामध्ये लिहिलेलं आहे. ते पुढे असं म्हणतात की सुधारित हत्यारे व शिस्तबद्ध सैनिक यांच्या बळावर ब्रिटिशांनी हिंदी राजांचा पराभव केला. हिंदी राजे युरोपियनांकडून हत्यारे विकत घेत. उत्तम रेखीव व नेमकी हत्यारे बनवण्यासाठी लागणारे शास्त्रीय तंत्रज्ञान अवगत नसल्यामुळे भारतीयांना परावलंबनाशिवाय पर्याय नव्हता. ज्याचे हातार त्याचे राज्य या न्यायाने युरोपियन प्रबळ झाले. आधुनिक संशोधनाने सिद्ध झालेल्या लांब पल्ल्याच्या हत्यारात त्यांचे सामर्थ्य होते. ही हत्यारे म्हणजे युरोपियन शास्त्रीय संस्कृतीचे फलित होते. त्या हत्यारांच्या जोरावर एक युरोपियन 1000 हिंदू मुसलमानांना भारी होता. शस्त्रास्त्राबरोबरच दगलबाज कूटनीतीचा ब्रिटिशांनी वापर केला. हिंदी लोकात राष्ट्रधर्म, राष्ट्राभिमान या गुणांचा खडखडाट असल्याचे त्यांनी ओळखले. हिंदी समाजातील व जाती जातीतील बेकीपणाचा, भांडणांचा, भेदभावाचा त्यांनी पुरेपूर उपयोग करून घेतला. त्यांनी हिंदी लोकांना सुधारलेल्या युरोपियन पद्धतीचे लष्करी शिक्षण देऊन हिंदी लोकांवरच हिंदी पलटणींची चढाई करून हिंदी राजवटींचा धुव्वा उडविला. परक्यांसाठी स्वकीयावर उठण्याची हिंदी लोकांना केव्हाच लाज वाटली नाही. ज्याची खावी भाकरी त्याची करावी चाकरी ही हिंदी लोकांची पूर्वीपासूनच मनोवृत्ती होती. स्वदेशाशी बेईमानी व एकजुटीच्या अभावामुळे गुलामगिरी व पारतंत्र्य आले. शास्त्रीय ज्ञानाचा अभाव, अल्पसंतुष्ट मनोवृत्ती, बेईमानी,
भेदाभेद आणि ब्रिटिशांची दगलबाज कूटनीती हीच भारताच्या गुलामगिरीची कारणे आहेत, असं अत्यंत महत्त्वपूर्ण पारतंत्र्याचं विश्लेषण प्रबोधनकारांनी केलेले आहे। प्रबोधनकारांनी गौतम बुद्धांच्या विचारांचा सतत मागोवा घेतलेला आढळतो। त्यांनी बुद्धदेवाची कामगिरी या नावाचा लेख 1 जून 1922च्या प्रबोधनमध्ये लिहिलेला आहे। या लेखामध्ये त्यांनी बुद्धकालीन आणि समकालीन धार्मिक जीवनाची तुलना करून समकालीन ब्राह्मणांचं वर्तन बुद्धकालीन परिस्थितीसारखेच असल्याचे निदर्शनास आणले आहे। ज्या सामाजिक व धार्मिक पार्श्वभूमीवर बुद्धांनी धर्मक्रांती व विचारक्रांती केली तिचा समकालीन वास्तवाशी संदर्भ जोडून धार्मिक क्रांतीची आवश्यकता प्रबोधनकारांनी व्यक्त केली आहे। तसेच आपल्या कार्याला गौतम बुद्धापासूनच्या समता व मानवतावादी क्रांतिकारी धार्मिक चळवळींचे अधिष्ठान असल्याचे ठोस प्रतिपादन त्यांनी केले आहे। राज्य वैभवाच्या विलासी महालात गुलाबाच्या फुलाप्रमाणे जगणारा बुद्ध आजूबाजूला पसरलेल्या जगाच्या दुःखाने व्यतीत होऊन तत्वशोधनाकडे वळला। गौतम बुद्धाच्या चरित्रात हा असा एक विशेष आहे की त्याला जगाच्या इतिहासात तोड नाही, असं प्रबोधनकारांनी बुद्धांचं श्रेष्ठत्व प्रतिपादन केलेलं आहे। बुद्धांनी आपल्या संघाचे दरवाजे अब्राह्मण चांडाळांना मोकळे करून मानवजातीच्या अभेद भावाचा एक विश्वव्यापक भ्रातृसंघ तयार केला। श्रेष्ठ कनिष्ठ, उच्च नीच, स्पृश्यास्पृश्य या भेदभावांचे उच्चाटन करून मानवी समतेचा पुरस्कार करणारा बुद्ध हा पहिला महापुरुष होता। धर्म, जात, प्रांत, देश वगैरेंच्या सीमा उल्लंघून त्याने आपला धम्मविचार जगभर पसरविला। या काळात भिक्षुकशाही जमीनदोस्त होऊन राष्ट्राचा भाग्योदय झाला होता। राष्ट्राच्या सामाजिक, धार्मिक, नैतिक व राजकीय जीवनात चैतन्य ओतून प्रबोधनाची अनंतभूत चळवळ करणारा महात्मा अशा शब्दात गौतम बुद्धाचा गौरव प्रबोधनकारांनी केलेला आहे। हिंदुस्थान बुद्धांचा व बुद्ध हिंदुस्थानचा आहे। बुद्धांच्या मानवी समतामूलक भूमिकेने राष्ट्राची प्रगती होईल असे प्रबोधनकारांनी 1 जून 1922च्या अंकात म्हटलेलं आहे। बुद्धांनी जुलमी धर्मसत्तेचा पाडाव करून समता व बंधुतेच्या पायावर उभारलेल्या धर्मविचारात प्रबोधनकारांना सत्यशोधक परंपरेचा पाया दिसतो। बुद्धदेव आमचे आहेत, त्यांची धर्मतत्वे आमची आहेत, असं अत्यंत आग्रही प्रतिपादन त्यांनी केलेलं आहे। विल भावे यांनी शिवाजीची वंशकुळी या नावाचा एक लेख चित्रमय जगत या मासिकाच्या जुलै 1922च्या अंकात लिहिला होता। महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी शिवाजी महाराजांविरुद्ध ब्राह्मणांनी कोणतेही आक्षेप घेतले नाहीत किंवा कसलाही धार्मिक बखेडा केला नाही वा गागाभट्टाला आणण्याची काही गरज नव्हती, अशा प्रकारची मांडणी विल भावे यांनी त्या लेखामध्ये केलेली होती। या लेखाचा परखड समाचार घेणारा विश्वामित्री इतिहास संशोधन या नावाचा लेख प्रबोधनकारांनी 1 सप्टेंबर 1922 रोजी लिहिलेला आहे। आणि या लेखामध्ये प्रबोधनकारांनी हे राखवून दिलेले आहे की राज्याभिषेकाला ब्राह्मणांनी कसा विरोध केला, शिवाजी महाराजांचं क्षत्रिय नाकारण्यामागील ब्राह्मणी मानसिकता काय होती याचं त्यांनी सप्रमाण विश्लेषण केलेलं आहे। आणि भाव्यांच्या पूर्वग्रह दूषित व पक्षपाती मनोवृत्तीवर त्यांनी कडाडून टीका केलेली आहे। छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भात जे एकांगी, पक्षपाती आणि विशिष्ट जाती मानसिकतेतून लेखन केलं गेलं आणि संभाजी महाराजांची ऐतिहासिक प्रतिमा दूषित करण्याचे जे प्रयत्न केले गेले ते दूर करण्याचा प्रयत्न प्रबोधनकारांनी केलेला होता। त्यांनी वासी बेंद्रे यांची छत्रपती संभाजी ही लेखमाला 1925 आणि 26 साली प्रबोधनमधून प्रसिद्ध केली। बेंद्रेंचं हे लेखन अतिशय वस्तुनिष्ठ आणि सप्रमाण होतं आणि बेंद्रेंनी संभाजी महाराजांच्या संदर्भात जे असत्य आणि विपर्यस्त स्वरूपाचं लेखन केलेलं होतं, बेंद्रेंच्या अगोदर लेखन केलेलं होतं, ते सगळं लेखन बेंद्रेंनी या लेखमालेतून खोडून काढलेलं होतं। शाहू महाराज आणि प्रबोधनकारांचे खूप जवळचे संबंध होते। प्रबोधनकारांच्या मते धार्मिक व सामाजिक परिवर्तनाचे शाहू महाराजांचे कार्य हे शिवाजी महाराजांच्या पुढे टाकलेले एक पाऊल होतं। ब्राह्मणांच्या वर्णश्रेष्ठत्वाचा अहंकार शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक प्रसंगी मोठ्या कठोरतेने प्रकट झाला होता, परंतु शिवाजी महाराजांनी
मध्यम मार्गाने हा प्रश्न सोडवला। शाहू महाराजांच्या चरित्राचा विशेष हा आहे की शिवाजी महाराजांच्या वेळी उच्चारात व्यक्त झालेला एक जबरदस्त विचार शाहू महाराजांनी 250 वर्षांनी प्रत्यक्ष आचारात उमटवून दाखवला। जी गोष्ट शिवाजी महाराजांना साधली नाही ती शाहू छत्रपतींनी कमाल स्वार्थत्यागाने करून दाखवली। आज जो धार्मिक सामाजिक स्वातंत्र्याचा स्वयंनिर्णय रोजच्या व्यवहारात अंमलात आणला जात आहे त्याचं सर्व श्रेय राजश्री शाहू छत्रपतींना आहे। कोल्हापूर संस्थानात व संस्थानाबाहेर अस्पृश्यतेचा विध्वंस करण्यासाठी शाहू महाराजांनी केलेलं कार्य ही त्यांची दुसरी ऐतिहासिक कामगिरी आहे असं प्रबोधनकारांनी नोव्हेंबर 1929च्या अंकात लिहिलेलं आहे। शाहू महाराजांच्या अकाली मृत्यूनं दीन दुनियेचा वाली गेला अशी अनेकांची भावना झाली। प्रबोधनकारांनी शाहू छत्रपतींच्या मृत्यूनंतर सर्चलाईट विझला या शीर्षकाचा अग्रलेख लिहिलेला आहे। ब्राह्मणेतरांच्या सामाजिक व धार्मिक पुनर्घटनेचं शाहू महाराजांनी केलेलं लोकोत्तर कार्य त्यांनी या लेखामध्ये अधोरेखित केलेलं आहे। आणि प्रबोधनकारांनी शेवटी असं म्हटलेलं आहे की शाहू महाराजांच्या मृत्यूने एक पट्टीचा राजकारणी, मुत्सद्दी खंबीर समाजसुधारक, धैर्यवान सामाजिक क्रांतिकारक, सक्रिय अस्पृश्योद्धारक, जगप्रसिद्ध पहिलवान, निधड्या छातीचा शिकारी, राष्ट्रीय पक्षाच्या कारस्थानी मार्गातला काटा आणि दीनदुनियेच्या भवितव्यावर प्रकाश टाकणारा सर्च लाईट नाहीसा झाला अशा शब्दामध्ये त्याने शाहू महाराजांना आदरांजली अर्पण केलेली आहे। प्रबोधनकारांनी धार्मिक आणि सामाजिक विषयावर प्रबोधनमध्ये जे लेखन केलं ते आपण पाहिलं। मुख्यतः धर्मचिकित्सा, धर्मसंकल्पनेचा उदय विकास, धर्मसंस्थेमध्ये कोणाचे आणि कसे हितसंबंध लपलेले आहेत, धर्माचं संस्थात्मक रूप कसं आणि कोणी आकाराला आणलं, भिक्षुकशाहीचं खरंखुरं अंतरंग काय आहे, धर्मसंस्थेनं निर्माण केलेली सामाजिक आणि मानसिक गुलामगिरी आणि तिचं सर्वव्यापी दुष्परिणाम काय झालेले आहेत, देवळांची उत्पत्ती कशी झाली आणि देवळांची संस्थानं आज कशी निर्माण झालेली आहेत, या संदर्भात अत्यंत मूलगामी आणि चिकित्सक मांडणी प्रबोधनकारांनी केलेली आहे। तिचा परामर्श आपण घेतला। आज 100 वर्षानंतर सुद्धा प्रबोधनकारांनी हाती घेतलेले विषय, त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न, त्यांनी केलेली चिकित्सा जशीच्या तशी आहे। प्रबोधनकार किंवा त्यांच्या परंपरेतल्या सुधारकांनी म्हणजे फुले, शाहू, आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे या सगळ्या परंपरेतल्या सुधारकांनी धर्मचिकित्सा करून समाजामध्ये प्रत्यक्ष परिवर्तन करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले। परंतु दुर्दैवानं आज परिस्थिती परत उलटी होत चाललेली आहे। आज परत धार्मिक कट्टरवादी गट सामाजिक विद्वेष आणि विषमता वाढवण्याचा प्रयत्न करीत आहेत। धार्मिक मूलतत्ववादी संघटित, आक्रमक, विध्वंसक होत आहेत। वेगवेगळ्या माध्यमातून म्हणजे आधुनिकीकरणाची जी माध्यमं असतील त्याचा फायदा घेऊन म्हणजे सोशल मीडिया असेल किंवा अन्य आधुनिक तंत्रज्ञान असेल त्याचा फायदा घेऊन धार्मिक विद्वेष वाढवणं, समाजाचा बुद्धिभेद करणं, मूलभूत प्रश्नांकडून लोकांचं लक्ष दुर्लक्षित करणं, मंदिर, मशीद किंवा कुठल्या तरी एखाद्या धार्मिक समाजाला, एखाद्या धार्मिक गटाला, जाती समूहाला लक्ष करणं, सतत एखादा अपप्रचार करणं, अनेक वेळा एखादं खोटं सतत लोकांच्या पुढे मांडत राहणं, अशा प्रकारे उद्योग करणारे अक्षरशः फॅक्टरी कारखानेच निर्माण झालेले आहेत। काही IT सेल यासाठी स्थापन झालेले आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणावर असत्याचा प्रचार केला जात आहे। धार्मिक उन्माद आणि झुंडशाहीने एक विक्राळ रूप धारण केलेलं आहे। देशाला स्वातंत्र्य आणि मिळून आणि प्रजासत्ताक संविधान अस्तित्वात येऊन आता कुठेतरी 70 वर्ष झालेले आहेत। आपण स्वातंत्र्याचा आणि स्वातंत्र्यानं दिलेल्या विकासाचा एक मोकळा श्वास आपण कुठेतरी घेत आहोत। कुठेतरी पहिली किंवा दुसरी बहुजनांची पिढी आता उमलत आहे, फुलत आहे, विकसित होत आहे। एवढ्या अल्प काळानंतर कुठेतरी मोकळा श्वास घेणाऱ्या कळ्यांना
फुलणाऱ्या व्यक्तिमत्वांना पुन्हा आकुंचित करण्याचं, दाबण्याचं कट कारस्थानं पुन्हा व्यापक प्रमाणात सुरू झाले आहेत. अशा या झुंडशाहीच्या धार्मिक उन्मादाच्या काळात पुन्हा आपल्याला प्रबोधनकारांचाच आधार घ्यावा लागतो. प्रबोधनकारांनी जी मांडणी केली, जी चिकित्सा केली, त्यांनी जो दृष्टिकोन दिला, ज्या निर्भयतेनं त्याने भवतालकडे पाहण्याचा दृष्टिकोन दिला, तो आपल्याला प्रत्येकाला अवगत केला पाहिजे. प्रबोधनकारांनी जे लेखन केलेलं होतं प्रबोधनमध्ये, त्या लेखांचे विषय आणि त्याचे मथळे जरी आपण पाहिले तर ते आज सुद्धा उपयुक्त आहेत. हे त्यांचे छोटे छोटे लेख पुस्तिकाच्या रूपात छापले पाहिजेत आणि या पुस्तिका जागोजाग वितरित झाल्या पाहिजेत. किंवा समाज माध्यमावर प्रबोधनकारांच्या लेखनाचे छोटे छोटे संदर्भ आपण प्रसारित केले पाहिजेत. ते तरुणांच्यापर्यंत, लोकांच्यापर्यंत गेले पाहिजेत. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे मला पत्रकारांच्याकडे प्रबोधनकारांचा आदर्श घेऊन जायचा आहे. प्रबोधनकार एक पत्रकार होते. पत्रकारिता करण्यासाठी त्यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा दिला. अत्यंत निर्भयपणे, निपक्षपातीपणे, निस्पृहपणे आपली जी मूल्य आहेत, जी तत्व आहेत, जे विचार आहेत, ती समाजात प्रत्यक्षात यावीत यासाठी सामाजिक पत्रकारितेचा एक मानदंड त्यांनी निर्माण केला. कुठल्याही सत्तेपुढं किंवा दबावापुढं ते कधीही झुकले नाहीत. म्हणजे सातारला 1923 साली जेव्हा प्रबोधन घेऊन ते आलेले होते आणि धनजीशाह कुपर आणि त्यांच्या मंडळीचं जे राजकारण चाललेलं होतं ते पाहून त्यांची सगळी मदत प्रबोधनकारांनी नाकारली आणि स्वतःच्या हिमतीवर आणि कुवतीवर पुण्याला जाऊन त्यांनी प्रबोधनचा अंक सुरू केलेले होते. पुण्यातल्या सनातनी मंडळींच्या सर्व प्रकारच्या जातीवादाला आणि दबावाला ते पुरून उरलेले होते. प्रबोधनकारांचा हा निर्भयतेचा, चिकित्सेचा, मूल्यासाठी पत्रकारिता करण्याचा आणि पुरोगामी विचाराला आपली सबंध पत्रकारिता, आपलं लेखन, आपली वाणी, करणी सगळे वाहून घेण्याचा जो एक अत्यंत समृद्ध आणि महत्त्वाचा वारसा आहे, तो आजच्या पत्रकारांनी हाती घेतला पाहिजे. नाठाळाच्या माथी काठी हाणण्यासाठी आपली लेखणी वापरली पाहिजे असं मला वाटतं. मराठी पत्रकारितेचा वारसा हा प्रबोधनाचा आहे. म्हणजे दर्पण पासून सुरू होणारी किंवा प्रबोधन, मूकनायक, प्रबुद्ध भारतनं पुढे आणलेली सगळी मराठी पत्रकारिता ही प्रबोधनाची आहे, चिकित्सेची आहे, सामाजिक जाणीवेची आहे आणि समाजाला पुढं घेऊन जाण्याचा आशय आणि दृष्टिकोन ती सतत मांडते. आजच्या मराठी पत्रकारितेनं, मग ते मुद्रित असू देत किंवा इलेक्ट्रॉनिक पत्रकारिता असू देत, आणि पत्रकारांनी विशेषतः या प्रबोधनकारांच्या किंवा मराठी प्रबोधनवादी पत्रकारितेशी स्वतःला जोडून घेतलं पाहिजे. या मराठी प्रबोधनवादी पत्रकारितेनं मराठी माणसाचं मन, महाराष्ट्राचा विचार आणि आजचा महाराष्ट्र घडवलेला आहे याचं भान आपण ठेवलं पाहिजे. आपली लेखणी, आपली वाणी ही प्रबोधनासाठीच वापरली पाहिजे असं मला वाटतं. आणि शेवटी एक गोष्ट सांगतो, प्रबोधनचं हे शताब्दी वर्ष आहे. 1921 साली सुरू झालेल्या प्रबोधनला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. 100 वर्षापूर्वी प्रबोधननं जे प्रश्न उपस्थित केले होते आज ते जसेच्या तसे आहेत. आपल्यापैकी प्रत्येकाची ही जबाबदारी राहते की प्रबोधनच्या परंपरेमध्ये आणि प्रबोधनच्या शैलीमध्ये वर्तमान वास्तवाचा अन्वयार्थ आपण लावावा. निर्भयतेनं, तटस्थपणे आणि काही मूल्य आणि तत्व घेऊन सामाजिक परिवर्तनासाठी आपण जगावं. त्याच वेळेला प्रबोधनचे जे अंक आहेत ते खूप दुर्मिळ झालेले आहेत. काही ठिकाणीच प्रबोधनचे अंक उपलब्ध आहेत. ते सगळे प्रबोधनचे अंक सरकारी पातळीवर विशेषतः मिळवावेत. आज प्रबोधनकाराचे नातू महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, तर त्यांनी किंवा महाराष्ट्र शासनानं प्रबोधनचे जुने अंक मिळवावेत. या सगळ्या अंकाचं डिजिटलायझेशन करावं. शासनाच्या वतीनं एक प्रबोधनकारांच्या नावे एक संकेतस्थळ किंवा एक प्रबोधनकारांची चरित्र साधने प्रकाशन समिती स्थापन करावी. किंवा सचिन परब यांनी सुरू केलेलं प्रबोधनकारांच्या विचारांचं हे संकेतस्थळ सुद्धा आहे. अशा प्रकारच्या संकेतस्थळांवर प्रबोधनकारांचे सगळे अंक डिजिटलायझेशन करून ऑनलाईन उपलब्ध करून द्यावेत. म्हणजे जगभरातले वाचक प्रबोधनकाराचे ते अंक वाचतील.
दुसरी बाब म्हणजे हे सगळे अंक मुद्रित स्वरूपात पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध करावेत आणि ते महाराष्ट्राच्या प्रत्येक वाचनालयात पाठवावेत, म्हणजे ते वाचकांच्या पुढे, अभ्यासकांच्या पुढे, तरुणांच्या पुढे जातील. राज्य सरकारनं आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक सजग नागरिकानं हे काम करण्यासाठी प्रयत्न करावं आणि प्रबोधनकारांच्या प्रबोधनपर विचारांचा वारसा आपण जतन करावा. हीच प्रबोधनला खरीखुरी शताब्दीच्या निमित्तानं एक प्रकारे वैचारिक मानवंदना ठरेल आणि आपण ते देऊया, कारण आपली ती जबाबदारी आहे आणि आपण ते सगळेजण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद.